नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मला आज एक कमेंट आली होती, की तुम्ही साड्यांची जी गोधडी असते ती कशा पद्धतीने साड्यांची गोधडी बनवता आणि कशी गोधडी भरता, तर ह्याचा व्हिडिओ एक बनवा म्हणून. तर माझ्याकडे एक गोधडी आलेली आहे मला शिवण्यासाठी. तर त्याच्यामध्ये साड्या आहेत, तर त्या साड्या आपण कशा पद्धतीने भरतो आणि त्याचे धडपे कसे बनवतो, त्याचे लेस वगैरे काढून कशा पद्धतीने जोडतो, तर या संदर्भाचा आज मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवत आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा. हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला 10 मिनिटांमध्येच गोधडी पूर्ण भरता येईल आणि नंतर तुम्हाला स्टिचिंग पण करता येईल. तर या व्हिडिओमध्ये मी एक गोधडी घेतलेली आहे, तर ती गोधडी मी आता भरणार आहे. तर पाहू शकता ही एक कस्टमरचीच गोधडी आहे. तर ही कस्टमरची गोधडी मी आता भरणार आहे. तर याच्यामध्ये आता आपण पहिल्यांदा पाहूयात की साड्या वगैरे किती आहेत त्या. तर पहा याप्रमाणे आपल्याला अशा साड्या कस्टमरने दिलेल्या आहेत ह्या गठुड्यामध्ये. तर माझ्याकडे ज्यावेळेस कस्टमर येतात तर या पद्धतीनेच असे गठुडे आणतात. त्याच्यामधून आपल्याला गोधड्या त्यांना शिवून द्यायच्या असतात. तर पाहू शकता इकडं या अशा गोधड्या शिवण्यासाठी माझ्याकडे खूप साऱ्या आहेत. तर त्यातली जी गोधडी मी आता घेतलेली आहे, तर याच्यामध्ये आता आपण हे पाहूयात की कस्टमरने आपल्याला साड्या किती दिलेल्या आहेत त्या. तर पहा हे साड्या आहेत. ही 1 2 3 4 5 6 6 आणि ह्या खालीवर लावायच्या या 2 साड्या आहेत. त्याला अशी गाठ बांधलेली आहे. 6 आणि 2 8, म्हणजे 8 साड्यांची मला आता ही गोधडी बनवायची आहे. तर आता ही 8 साड्या मी मोजलेल्या आहेत या कस्टमरच्या. तर 8 साड्यांची गोधडी मला आता बनवायची आहे आणि पहिल्यांदा आपण काय करतो, तर गोधडी आपण आता ही जी साड्या आहेत ह्याच्या आता आपण धडपे बनवणार आहोत. पण त्या अगोदर जर साड्यांना काही लेस असतील किंवा खडे असतील किंवा फॉल असतील, ते साड्यांचे पूर्णपणे काढून टाकायचे. कारण काय होतं, जर लेस आणि खडे फॉल जर असले तर आपली गोधडी एक साईडला जाड होणार आणि एक साईडला पातळ होणार. किंवा जर खडे असले तर मग गोधडी शिवताना काय होणार की सुई आपली तुटून जाणार. त्याच्यामुळे आपण काय करायचं, साड्यांना जे काही लेस असतील, फॉल असतील, खडे असेल ते पूर्णपणे काढून टाकायचे. तर माझ्याकडे आता ह्या एक कस्टमरच्या 8 साड्या आहेत. म्हणजे की ह्या 8 साड्या असं नाही की 8च साड्या आहेत. म्हणजे कुणी किती पण साड्यांची आपण गोधडी बनवू शकतो. आपण 10 साड्यांची पण बनवू शकतो, 5 साड्यांची पण बनवू शकतो, 6 साड्यांची पण बनवू शकतो किंवा 12 साड्यांची पण बनवू शकतो. आता मला कस्टमरने 8 साड्या दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे मी 8 साड्यांची गोधडी बनवत आहे. जर जास्त दिली असेल तर मग 10 दिली असेल तर 10 साड्याची बनवली असते. पण आता मला 8 साड्या दिल्यात, त्याच्यामुळं मी आता 8 साड्यांची गोधडी आता बनवणार आहे. तर आता हे लेस बघू शकता. ह्या ज्या साड्या दिलेल्या आहेत ह्यांना पाहू शकता, हे बघा हे अशी लेस दिलेली आहेत. ही लेस आहे. तर ही लेस आपल्याला काढून टाकायची आहेत किंवा तर पहा ही लेस आहे. हे असे जे काही लेस असतील ते आता पूर्णपणे या साड्यांच्या काढून टाकायच्या आहे. एकदम सोपी पद्धत आहे. तर या पद्धतीने जर आपण जर गोधडी भरली तर जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी वेळेमध्ये आपली गोधडी भरून रेडी होते. तर आता हे साड्यांना जे काही लेस होते, फॉल होते, खडे होते, ते आता मी पूर्णपणे काढून टाकणार आहे. तर पहा ही लेस आहे, ह्याला असं थोडं वळलं की निघून जाते लेस अशी. तर ह्या लेस अशी याप्रमाणे अशी पूर्ण लेस काढून टाकायच्या. तर पहा याप्रमाणे ही लेस, मोठी लेस काढून टाकलेली आहे. तर याप्रमाणे हे लेस बघा, याप्रमाणे असे हे पूर्णपणे लेस काढलेले आहेत. ही लेस इथे काढून अशा सगळ्या साड्यांचे हे लेस याप्रमाणे असे काढून ठेवलेले आहेत. आता आपले लेस वगैरे सगळे पूर्णपणे काढून झालेले आहेत. आणि आता महत्त्वाचं म्हणजे जे आपण कवर लावतो, आता आता आपल्याला जी गोधडी बनवायची आहे आणि त्या गोधडीला आपण जे कवर लावतो खाली आणि वर, ते दोन्ही कवर आपण थोडे चांगल्या साड्या लावायच्या, म्हणजे जास्त फाटलेले नाही पाहिजे कुठं. आणि आतमध्ये जे असतं ना, आतमध्ये आपण कुठल्याही साड्या टाकलेल्या तरी चालतात. म्हणजे फाटलेली साडी जरी आपण आतमध्ये टाकली तरी काय फरक पडत नाही. पण खाली आणि वर जो आपण कवर लावत असतो तो कवर आपण थोडा चांगला लावायचा. आणि त्याच्यामुळं काय होतं की आपली गोधडी जरा चांगली दिसते, उठावदार दिसते, गोधडीला लुक पण चांगला येतो. आणि जर खराब साडी लावली तर गोधडी आपली एवढी खास दिसत नाही. त्याच्यामुळं कस्टमर माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना चांगल्या साड्या लावायला सांगत असतो आणि ते देतात पण आपल्याला चांगल्या साड्या. तर आता हे माझ्याकडे 8 साड्या होत्या. तर 8 साड्यांमध्ये या ज्या 2 साड्या आहेत इथं, तर या 2 साड्यांचा कवर लावायचा आहे खाली आणि वर. या 2 साड्या लावायच्या आहेत
आणि बाकीच्या ह्या 6 साड्या मला आतमध्ये टाकायच्या आहेत. तर कस्टमरने एकदम व्यवस्थित पाहून दिलेली आहे साडी खालीवर लावायसाठी. आता मी पण एकदा चेक केली लावायच्या अगोदर मी पण पाहतो. तर चांगल्या साड्या आहेत त्या. तर त्याचा आता खालीवर आपण कवर लावणार आहे. तर आता मी साडीचे धडपे बनवणार आहे. तर साडीचा धडपा बनवताना आपण काय करायचं की साडी 2 फोल्ड करायची असते. 2 फोल्ड करून साडीला मधोमध अशी टीप मारायची असते. पण जो आपला वरचा कवर असतो, वरचा आणि खालचा जो कवर असतो, त्या कवरला आपल्याला काय करायचं असतं, साडी ज्यावेळेस आपण 2 फोल्ड करतो, उलट्या साईडनी टीप मारायची. आणि सरळ म्हणजे आपण ज्यावेळेस आपण जोडणार त्या टायमाला उलटी साईड आपली आतमध्ये गेली पाहिजे आणि सरळ साईड बाहेर आली पाहिजे साडीची. त्याच्यामुळं फक्त खाली आणि खालचं कवर आणि वरचा कवर या 2 कवरमध्येच आपल्याला सरळ आणि उलटी बाजू पाहायची आहे. आणि बाकी आतमध्ये ज्या साड्या असतात त्या आपण कशा पण टीप मारल्या तरी आपल्याला चालतात. तर पहा आता ही एक साडी आहे. तर या साडीला मी आता 2 फोल्ड करून मधोमध अशी टीप मारणार आहे. तर पहा आता ही साडी आहे, ही वरचा कवर आहे. तर ह्या वरच्या कवरची ही जी वरची बाजू आहे ही उलटी आहे आणि ही बाजू सरळ आहे. म्हणजे आपल्याला 2 फोल्ड करताना काय करायचं आहे की असं 2 फोल्ड करायचं आहे आणि उलट्या साईडनीच आपल्याला टीप मारायची आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण जोडू त्या टायमाला उलटी बाजू आतमध्ये जाईल आणि सरळ बाजू बाहेरून दिसेल. तर पहा आता कशा पद्धतीने मी ह्याला 2 फोल्ड करतो आता. तर पहा ही साडी आहे आणि ही जी साईड आहे ही उलटी साईड आहे आणि ही सरळ साईड आहे. तर पहा ज्या पद्धतीने आपली ही जी साडी आहे हिला आपल्याला 2 फोल्ड करायचं आहे. तर या पद्धतीने आपण 2 फोल्ड केलेला आहे आणि उलटी बाजू आपण बाहेर काढली आणि जी सरळ बाजू आहे ती आत टाकली आहे. म्हणजे उलट्या बाजूने आपल्याला टीप मारायची आहे. तर पहा ही उलटी बाजू आहे, उलट्या बाजूने आपल्याला टीप मारायची आहे. तर या पद्धतीने आपल्याला उलट्या बाजूने अशी टीप मारून घ्यायची. तर पहा या पद्धतीने आता आपण टीप मारत आलेली आहे इथपर्यंत. आता आपल्याला काय करायचं, हा जो बंद भाग आहे तो बंद भाग कापून घ्यायचा आहे असा. तर असा बंद भाग कापल्यामुळे काय होईल की साडीचा आपल्या पूर्ण अखंड असा धडपा तयार होईल. तर ही टीप मी आता पूर्ण करतो. तर पहा या पद्धतीने आपण याला असं मधोमध टीप मारून घेतलेली आहे. 2 फोल्ड करून असं मधोमध टीप मारलेली आहे. तर आणि याचा बंद भाग कापल्यामुळे हा एक मोठा धडपा तयार झाला. तर पाहू शकता या पद्धतीने असा हा धडपा पूर्ण तयार झाला. ज्या साईडने आपण टीप मारलेली आहे म्हणजे उलट्या साईडने अशी टीप मारलेली आहे, त्याच्यामुळे बघा ही जी टीप मारलेली बाजू आहे ती आतल्या साईडला गेली आणि जी सरळ बाजू आहे ती बाहेरच्या साईडला आली याप्रमाणे. तर पहा या पद्धतीने असा हा मोठा धडपा तयार झाला. तर याप्रमाणे हिरवी साडी ज्याप्रमाणे आपण 2 फोल्ड करून टीप मारलेली आहे त्याप्रमाणेच बाकीच्या सर्व साड्या आपण टीप मारून घेतलेल्या आहेत. तर टोटल आपल्या 8 साड्या आहेत. 8 साड्यांचे आपण धडपे बनवून घेतलेले आहेत. तर याप्रमाणे हे धडपे असे आहेत. तर आता आपल्याला गोधडी भरायला सुरुवात करायची आहे. गोधडी भरताना पहिल्यांदा आपण जी लांब साईड आहे, साड्यांच्या ज्या लांब साईड आहे, धडप्याची जी लांब साईड आहे त्या साईडने आपल्याला गोधडीला म्हणजे ज्या साड्या पूर्णपणे अशा एकावरती एक आपल्याला ठेवायच्या आहेत आणि लांब साईडने पहिल्यांदा आपल्याला टीप मारून घ्यायची. तर आता ह्या ज्या साड्या आहेत या पूर्ण साड्या आता मी एकावरती एक ठेवतो लांब साईडने आणि नंतर मग आपण एक साईडला पहिल्यांदा टीप मारून घेऊयात. तर पहा ही लांब साईड आहे. लांब साईडने आता मी ही पहिली साडी ठेवलेली आहे. जो आपला कवर आहे हिरव्या साडीचा, तर पहिल्यांदा आपण हिरव्या साडीचा कवर ठेवायचा. हा कवर ठेवल्यानंतर मग बाकीच्या ज्या आतमध्ये टाकायच्या साड्या आहेत त्या आपल्याला एकावरती एक लांब साईडने ठेवायच्या आहेत. तर पहा या पद्धतीने अशी आता ही लांब साईडनी साड्या आपण ठेवत आहोत एकावरती एक. इथं ह्या 2 साड्या, या 2, 4 आणि 5 साड्या झाल्या. तर पहा आतमध्ये टाकायच्या आता सर्व साड्या आपण ठेवलेल्या आहेत, त्या 7 साड्या झालेल्या आहेत. आणि आता आपण शेवटची जी आपली वरचा पदर आहे तो आता आपण ठेवत आहोत. तर पहा ही आता वरचा पदर आहे. खालचा आणि वरचा पदर आपण या पद्धतीने असा ठेवलेला आहे आणि मध्ये ज्या आत टाकायच्या साड्या होत्या त्या आता पूर्णपणे आपण आता ठेवलेल्या आहेत. तर ही लांब बाजू आहे. तर आता लांब बाजूला आपल्याला पूर्ण साड्या मोजून टीप मारून घ्यायच्या आहेत. तर पहा ज्या पद्धतीने आपण ह्या लांब साईडने अशी या साड्या ठेवलेल्या आहेत. तर आता आपल्याला
पूर्ण साड्या मोजायच्या आहेत. तर आता आपल्या 8 साड्या आहेत. तर 8 साड्या या पद्धतीने अशा मोजायच्या आहेत. 2 3 4 5 6 7 आणि 1 8. तर या पद्धतीने आपल्याला पूर्ण साड्या मोजून पहिल्यांदा एक साईडला म्हणजे उभ्या साईडला आता आपण टीप मारत आहोत. 1 2 3 4 5 6 7 1 8. तर अशा पद्धतीने ही लाईन आता पूर्ण आपण एक साईड टीप मारून घेऊयात. तर याप्रमाणे आपण आता उभ्या साईडला पूर्णपणे टीप मारून घेतलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं, गोधडी ही जी गोधडी आपण भरलेली आहे हिला आता आपण आडव्या साईडला फिरून घ्यायचं. पहिल्यांदा ही आता आपण उभ्या साईडला टीप मारली होती. तर याप्रमाणे आता आपण असं झटकून आडव्या साईडला असं फिरून घ्यायचं. तर याप्रमाणे आडव्या साईडला तर मी आता ही गोधडी फिरून घेतलेली आहे. आडव्या साईडला पण फिरून घेतल्यानंतर सेम आपल्याला साड्या मोजायच्या आहेत. सेम याप्रमाणेच आपल्याला साड्या मोजायच्या आहेत पूर्ण. आता आपल्या 8 साड्या होत्या, तर 8 साड्या बरोबर मोजायच्या. याप्रमाणे 3 4 5 6 7 आणि 1 8. तर याप्रमाणे 8 साड्या अशा मोजायच्या. आडव्या साईडला पण या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे. तर हे पाहिजे याप्रमाणे आपण आता आडव्या साईडला टीप मारून घेतलेली आहे. तर ह्या गोधडीला पूर्ण टीप मारायला पण आता आपण आडव्या साईडनीच पहिल्यांदा पूर्ण गोधडीला टीप मारून घेत असतो. तर अशा पद्धतीने ही आपली आता गोधडी भरून झालेली आहे. तर ही गोधडी मी तुम्हाला आता एकदा ओपन करून दाखवतो की आपण ही जी भरलेली गोधडी आहे ती कशी दिसत आहे ती. याप्रमाणे आपण ही साडीचा दडपा आता बंद झालेला आहे. गोधडी भरून झाल्यानंतर ही आता आपल्या अशी दिसत आहे. याच्यावरतीच आपल्याला आता पूर्णपणे टीप मारायची आहे. तर पहा अशा पद्धतीने आता आपली ही गोधडी तुम्ही पाहिली याप्रमाणे आता गोधडी आपली भरून झालेली आहे. आणि ही आता आडवी साईड आहे, तर आडव्या साईडने ज्या गोधडीला मी पूर्णपणे टीप मारत आहे. तर अशा पद्धतीने आपण ही जी गोधडी आता भरलेली आहे या गोधडीची लांबी जवळजवळ 7.5 फुटापर्यंत होते आणि रुंदी जवळजवळ 6 फुटापर्यंत होते. तर पहा याप्रमाणे आपल्याला आता 2-2.5 इंच सोडायचं आहे. 2-2.5 इंच सोडून याप्रमाणे अशा आता टिपा चालवायच्या आहेत. तर याप्रमाणे आपल्याला पटपट टिपा एक गोधडी शिवायला, एक साईड शिवायला आपल्याला 2 तास लागतात. याप्रमाणे आपल्याला पूर्ण टिपा मारून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने ही 8 साड्यांची गोधडी मी आता भरलेली आहे. तर याच्यामध्ये नियम फक्त एकच आहे की याच्यामध्ये आपण ज्या धडपे बनवून ठेवत असतो ते धडपे आता आपण व्यवस्थित मोजून ठेवायचे. एक पण पदर आपला आतमध्ये आपण सोडायचा नाही. जर आपला पदर आतमध्ये सुटला तर मग घड्या पडणार आणि साडी आपली ही गोधडी पण आपली व्यवस्थित येत नाही. त्याच्यामुळं याच्यामध्ये नियम फक्त एकच आहे की आपण ज्यावेळेस टीप मारतो बरोबर जेवढे धडपे आपण बनवलेले आहेत तेवढे धडपे आपण व्यवस्थित मोजायचे आणि टिप मारायचे आहे. तर एकदम सोपी पद्धत आहे. याच्यासारखी सोपी पद्धत आपल्याला कुठंच भेटणार नाही. तर आणि गोधडी भरायला जर आपल्या हात बसला तर आपल्याला कमीत कमी 15-20 मिनिटांमध्येच आपली गोधडी भरून रेडी होऊन जाते. आणि शिवायला तर आपल्याला टाईम लागतो थोडा. शिवायला जवळजवळ 4 तास लागतात दोन्ही साईडला टिप मारायला. तर ही 8 साड्यांची गोधडी होती माझी. तर आता या व्हिडिओमध्ये मी आपल्याला पूर्ण दाखवलेलं आहे की आपण कशा पद्धतीने धडपे बनवतो, कशा पद्धतीने लेस काढतो आणि कशी आपण पहिल्यांदा टिपा मारतो ते. तर एकदम सोपी पद्धत आहे. जर हा आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.